आपण कुठल्या जिल्ह्याचे आहे? आता तिन्ही पक्षाचे नेते आहेत, आमचे मुख्यमंत्री महोदय, दोन उपमुख्यमंत्री आहेत, आमच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत, हे सगळे या बाबतीमध्ये बोलत आहेत. दररोज चर्चा सुरू आहे. मला वाटतं लवकरच, कारण आता 26 जानेवारी समोर आहे, त्यामुळे मला असं वाटतं की लवकरच, काही फार आता वेळ लागणार नाही असं मला वाटतं आहे. लवकरच हा पालकमंत्रीपदाचा तिढा सुटेल. उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. हां, धनंजय मुंडेच्या राजीनाम्याची मागणी केली जाते भाऊ. आता मला वाटतं त्या बाबतीमध्ये अजितदादा यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. माननीय म्हणजे तो त्यांच्या पक्षाचाही प्रश्न आहे, तसा माननीय मुख्यमंत्री महोदयसुद्धा या बाबतीमध्ये बोललेले आहेत. त्या बाबतीमध्ये मी काही बोलेल अशातला कुठला विषय नाही किंवा बोललं पाहिजे असंही नाही आहे. पण चौकशी आता सुरू आहे. अतिशय कडक चौकशीचे आदेश आपण बघता दररोज कशा पद्धतीने चौकशी चाललेली आहे. अतिशय वरिष्ठ पोलीस अधिकारी या संदर्भामध्ये चौकशी करतायत. चौकशीचा अहवाल येईल त्यावेळेला मला वाटतं सगळं स्पष्ट होईल आणि त्यानंतरच मग हे सगळं ठरेल. बाळासाहेबांच्या स्मारकासंदर्भात उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. त्याच्यात म्हटलं बाळासाहेबांचे विचार सोडलेल्यांवर त्यांनी निशाणा साधलाय. परत ते म्हणताय की भाऊ मी कपाटातला माणूस नाहीये, मी बाळासाहेबांच्या विचारांचा माणूस आहे, म्हणून मी मैदानात उतरलेलो आहे. कोण म्हटलं? उद्धव ठाकरे. उद्धवजी, ज्यावेळेला तुम्ही आमच्यासोबत युती केल्यावर, निवडून आल्यावर आमच्याशी घात केला, आम्हाला सोडून तुम्ही काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलात, पवारसाहेबांच्या जवळ जाऊन बसलात, मला वाटतं तेव्हाच तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडलेत. बाळासाहेबांचे विचार असे होते का की काँग्रेसबरोबर जाऊन मुख्यमंत्री व्हा, त्याच्या सरकारमध्ये जा. तुम्ही निवडणुका आमच्यासोबत लढलात, 55 लोक तुमचे निवडून आलेत, 105 लोक आमचे निवडून आलेत, आणि असं असताना तुम्ही आम्हाला सोडून सरळ त्यांच्याकडे जाऊन बसलात. तेव्हाच तुम्ही बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली दिली. आणि म्हणून आज तुमची जी परिस्थिती झाली आहे ना, मी आधीच म्हटलं होतं की तुम्हाला 2 वर्षापुरतं 2.5 वर्षापुरतं बरं वाटेल मुख्यमंत्री होताना, पण भविष्यामध्ये तुम्ही तुमचा सगळा पक्ष संपवलेला आहे, तुम्ही स्वतः संपलेले असाल, आणि आज ते तंतोतंत खरं झालेलं आहे.